नमस्कार, मी ज्योती पाटील. नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आजचा आहे, तर कुठेही स्किप करू नका. आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इथे पाहू शकता आपण डोरी पाइपिंग बनवणार आहोत आणि कोणत्याही गळ्याच्या आकाराला ही डोरी पाइपिंग जी आहे ते अगदी सहज बसते आणि कुठलाही आपण फूट चेंज करणार नाहीत. नॉर्मल जी मशीन असते त्यावरतीच आपण ही डोरी पाइपिंग कशी लावायची आहे, ती आज डिटेल माहिती याच्यामध्ये मी सांगितलेली आहे. साठी लागणारा कपडा, दोरी कोणत्या पद्धतीने वापरायची आहे, ही सगळी माहिती याच्यामध्ये मी डिटेल सांगितलेली आहे. दोरी पाहू शकता एकदम छोट्या साईजमध्ये जी मिळते मार्केटमध्ये तीच घ्यायची आहे आणि शिवाय याचं जे अस्तर कटिंग आहे, मेन फॅब्रिक कटिंग आहे, ते सुद्धा कशा पद्धतीने घ्यायचे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर काय केलेलं आहे आपण, दोरी शिवत असताना काय-काय येणाऱ्या अडचणी आहेत किंवा कपड्याची जी पट्टी असते ती किती काढायची आहे, हे सुद्धा याच्यात डिटेल माहिती सांगितलेली आहे. शिवाय थ्री पीस प्रिन्सेस कटचा आकारही पाहू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे. कुठेही याच्यामध्ये आपण कपचा वापर केलेला नाहीये. तरी सुद्धा खूप सुंदर असं हे प्रिन्सेस कट ब्लाउज तयार झालेला आहे. तर डिटेल माहिती आपण पुढे पाहूया. कुठेही स्किप करू नका व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला यातली माहिती मिस होणार नाही आणि खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे. तर इथे आपण घेतलेलं आहे अस्तर. अस्तर घेत असताना आपण सुरुवातीला त्याला प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून कुठेही गुड्या वगैरे पडणार नाही. आता याच्यामध्ये तुम्ही आणखी डीप जे काही बॅकनेक आहे ते ठेवू शकता. कारण जसं कस्टमरचं रिक्वायरमेंट असतं त्या पद्धतीने आपल्याला इथे कटिंग करायची असते. तर इथे कस्टमरचं जे डिमांड होतं ते त्यांना जास्त ब्रॉड गळा नको होता. तर त्या पद्धतीने इथे आपण टाकलेला आहे. तर इथे पेपर कटिंग मी अगोदर करून घेतलेली आहे. कारण थ्री पीस प्रिन्सेस कटमध्ये डायरेक्ट कपड्यावरतीही कटिंग करता येतं. पण तिथे आपल्याला जिथे काही शिलाई मार्जिन वाढवायची असते ती नंतर मग पुन्हा अस्तरवरती आपण वाढवू शकत नाही. डायरेक्ट जर आपण कटिंग केलं तर त्याच्यासाठी आपण कधीही अगोदर जे आहे ते पेपर कटिंगच करून घ्यायची आहे. जेणेकरून काही प्रॉब्लेम जर वाटलाच तरी आपण पेपरवरती त्याचं जे काही आहे चेंज करू शकतो. पण डायरेक्ट आपण कपड्यावरती चेंज नाही करू शकत. त्याच्यासाठी इथे तुम्हाला फुल स्लीव्हज घ्यायचे असतील त्या सुद्धा घेऊ शकता. याच्यात काय-काय बदल करायचे आहेत ते सुद्धा याच्यात माहिती मी सांगितलेली आहे. आता जशास तसं जिथेही कुठे पेपर ॲडजस्ट होतील त्या पद्धतीने आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं आपण डायग्राम काढून घेतल्यानंतर आपण हे पेपर जे आहे ते वेगळे करून घेणार आहोत आणि व्यवस्थित असं आपल्याला हे अस्तर मिळणार आहे. तर या पद्धतीने जिथे आपण कट करून घेतलेले आहेत, टिक करून घेतलेले आहे, तिथे आपल्याला कट द्यायचे आहेत. जेणेकरून आपल्याला लक्षात येणार आहे, आपल्याला शिवत असताना कुठे काय प्रॉब्लेम आलेला आहे का? त्यासाठी तर इथे सावकाश असं आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. जिथे आपण कट देण्यासाठी मार्किंग केलेली होती, तिथे आपल्याला पाव इंच बाहेर काढून घ्यायचं आहे. जेणेकरून इथे आपलं जे काही सेंटर असतं, म्हणजेच कटोरीला जॉइंट कसं करतोय त्या पद्धतीने इथे आपल्याला जॉइंट करायचं असतं. त्यामुळे इथे आपण पाव इंच बाहेरनं घेतलेला आहे. शिवाय आता याही बाजूला आपल्याला पाव इंच बाहेर घ्यायचं आहे. इथे पाहू शकता, इथे मी कट ज्या साईडला दिलेले आहे तिथे आपल्याला पाव इंच बाहेर वाढवून घ्यायचं असतं. अदर कुठेही आपण वाढवून घेतलेलं नाहीये, जेणेकरून वाढवलं तर पुन्हा आपल्याला शिवण्यामध्ये कमी किंवा जास्त येऊ शकतं. तर या पद्धतीने आता इथे थोडंसं झूम करून सुद्धा दाखवते की तुम्हाला इथे कशा पद्धतीने दिसणार आहे. तर नंतर आपण काय करणार आहोत, स्लीव्हज कटिंग करणार आहोत. स्लीव्हज कटिंग तुम्ही डायरेक्ट बाही जी आहे ते कपड्यावरती सुद्धा कट करू शकता. पण इथे जे काही मापं मी काढून ठेवलेले आहेत, कारण एका कस्टमरचं रिपीट जरी आलं तर आपल्याला प्रत्येक वेळेस हे मापं काढण्याची गरज लागत नाही. तर एकदा काढून ठेवले की आपण भरपूर दिवस हे कटिंग वापरू शकतो. फक्त त्यात काही चेंज करायचं असेल तरच आपल्याला यामध्ये बदल करावा लागतात. आता हे आहे 36 साइजचं, तर हे 34 मध्ये पण तुम्ही यूज करू शकता आणि 38 मध्ये सुद्धा हे यूज करू शकता. आता याच्यामध्ये जर आता तुमची उंची जी आहे ते प्रॉपर याच पद्धतीने असेल तर तुम्ही जशास तशी टाकायची आहे. 38 मध्ये टाकण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे काही आपण क्रॉसपट्टी काढलेली आहे त्याच्या रुंदीमध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. कारण डबल फोल्ड कपडा असतो आपला, त्यामुळे तिथे आपण अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. जिथेही आपण जे प्लेट्स टाकतो शेवटची फिटिंगचं जे मार्जिन असतं त्या साईडला आपल्याला अर्धा इंच वाढवायचं असतं. जर तुमची उंची प्रॉपर असेल या पद्धतीने तर तुम्हाला फिटिंग साईडला अर्धा इंच वाढवणं गरजेचं असतं. तर तुम्ही 36 साईजचा जर असेल तर 38 मध्ये यूज करू शकता आणि कमी घ्यायचा असेल तर अर्धा इंच आपल्याला मायनस करायचं आहे. हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर या पद्धतीने आपण एक साईज 3 पेपर पॅटर्न मध्ये यूज करू शकतो. तर या पद्धतीने काही थोडेसे चेंज करायचे असतात. ते कशा पद्धतीने करायचे आहेत हे आपल्याला जर समजलं तर आपण एक पेपर पॅटर्न मधून 2 ते 3 पेपर कटिंग किंवा मग पॅटर्न आपण तयार करू शकतो. तर या पद्धतीने आता जे काही
पेपर आपण टाकून आखून घेतलेलं होतं ते व्यवस्थित असे पॅटर्न आपण कट करून घेतलेले आहेत. स्लीव्ह सुद्धा इथं आपण कट करून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने असणार आहे आपलं कटिंग. आता मेन फॅब्रिक वरती आपल्याला काय काय चेंज करायचे आहेत ते सुद्धा माहिती असणं गरजेचं असतं. तर मेन फॅब्रिक वरती आपल्याला काय करायचं आहे हे पण आपण जाणून घेऊया. आपलं कटिंग झालेलं आहे या पद्धतीने. आता आपण गळा आत्ताच कट केलेला नाहीये, कारण शिवत असताना आपण गळा कट करून घ्यायचा आहे. मेन फॅब्रिक जे आहे त्याला सुद्धा प्रेस करून घ्यायची, म्हणजे कुठेही गळा वगैरे आपला किंवा मग कपडा वगैरे गोळा होणार नाही. तर सगळ्यात आधी आपण काठाच्या साईडला बाही ठेवलेली आहे, बाही कट करून घेतलेली आहे. त्यानंतर जर आपल्याला गळ्याला जर पॅच टाइप मध्ये जर वर्क आवडत असेल तर तिथे आपण करू शकतो. तर इथे सिंपल असा हवं होतं आपल्याला, जास्त काही याच्यामध्ये चेंज करायचे नव्हते. तर या पद्धतीने बॅक साईडला सुद्धा मला इथं किनारा मिळालेला आहे. जे काही बॉर्डर आहे ते मिळालेली आहे. तर सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच अंतर ठेवून आपण कपडा कट करून घेणार आहोत. जेणेकरून काय होतं ना, मग कट करत असताना किंवा शिवत असताना आपल्याला तिथे प्रॉब्लेम येत नाही. त्याच्यासाठी आपण प्रत्येक जे पॅटर्न आहे ते अर्धा इंच साईडला कपडा ठेवून आपण कट करून घेणार आहोत. त्याच्यामुळे काय होतं ना, उड्या वगैरे येत नाहीत. आपलं बरोबर आपलं जरी उकलायची वेळ आली तर त्याचे दोरे वगैरे अजिबात निघत नाहीत. त्याच्यासाठी ही टिप्स फॉलो करणं खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही नवीन शिकत असाल तर ही गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात ठेवायची आहे. जर आता तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस आहे तर तुम्ही नाही ठेवली तरीही चालतं, कारण त्यांना अजिबात त्याच्यात एक्स्ट्रा मार्जिन ठेवायची गरज पडत नाही. पण नवीन असाल तर नक्की ही टिप फॉलो करा. सगळ्यामध्ये मार्जिन ठेवलेली आहे, पण क्रॉस पट्टीमध्ये आपल्याला अजिबात मार्जिन ठेवायची नाहीये. कारण क्रॉस पट्टीचा जे काही कपडा आहे ॲज इट इज आपल्याला कट करायचा आहे. कुठेही एक्स्ट्रा ठेवायचा नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. याच्यात या छोट्या-छोट्या टिप्स लक्षात ठेवणं महत्त्वाचे असतात. त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागतो. जर नाही पाहिला तर मग असा गोंधळ होतो. एखादी गोष्ट आपण सांगितली की पुढचीही तीच त्या पद्धतीने करायची आहे का? काही ठिकाणी आपण आपलं स्वतःचं सुद्धा डोकं तिथं लढवणं गरजेचं असतं. आता आपण काय करणार आहोत, गोटसाठी कोणता कपडा यूज केला जातो ते पाहणार आहोत. घेतलेला आहे बदामी कलरचा गोल्ड या पद्धतीचा कपडा आहे. आता तो पाहू शकता, थोडीशी त्यावरती शाईन आहे आणि पातळ आहे. आता हे कट करत असताना आपल्याला खूप महत्वाची काळजी घेणं गरजेचं असतं. तर हा आपण कट करणार आहोत क्रॉसमध्ये किंवा उरेबमध्ये. आता हिंदीमध्ये याला उरेब म्हटलं जातं आणि आपल्या मराठी भाषेमध्ये याला क्रॉस आकारामध्ये असं किंवा तिरका आकार असं म्हटलं जातं. तर या पद्धतीने आपण एका स्केलच्या मदतीने व्यवस्थित असं आपण रेषा ओढून घेणार आहोत. ही रेषा आपण जी काही आहे मारलेली त्याच पद्धतीने कट करायची आहे आणि सगळ्या पट्ट्या ज्या आहेत आपल्याला 2 पट्ट्या इथे लागणार आहेत. तर याच पद्धतीने एकाच मापाच्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. अंदाजे या 1.5 ते पावणे 2 इंचाची पट्टी आपल्याला हवी असते. तर इथे 1.5 इंचाची आसपास किंवा पावणे 2 इंचाची आसपास असणार आहे. आता ही कशा पद्धतीने जॉईन करायची ते सुद्धा तितकंच महत्वाचं असतं. आता काय करायचं आहे, ही व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायची आहे. क्रॉसमध्येही तुम्ही लावू शकता, पण क्रॉसमध्ये लावल्यावर काय होतं ना, थोडासा मग आपल्याला इकडे-तिकडे कपडा जातो. तर असं न करता आपण इथे चौकोनी कट करून घेतलेली आहे किंवा मग सरळ रेषेत कट केलेली आहे. आता ही जोडत असताना आपल्याला पाहू शकता दोन्ही आपण कशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत. एकावर एक ठेवून घ्यायच्या आहेत. दोन्ही वेगळ्या-वेगळ्या दिशेने ठेवलेल्या आहेत. इथे व्यवस्थित असा आपला क्रॉस आकार येऊन जातो. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे आपण कट देऊन घ्यायचा आहे. कट करून झालं की व्यवस्थित आपण पुढचा सुद्धा आकार त्याच पद्धतीने कट करायचा. म्हणजे फक्त इथं कपडा जो आहे तो उलट-सुलट व्हायला नको. एकाच कलरचा कपडा सेम तिथे समोर यायला हवा. तर या पद्धतीने आता ही सुद्धा आपण पट्टी इथे जोडून घेऊया. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप लवकरही होतं. गोट द्यायचा असेल तर इथे आपण कुठेही फूट चेंज करणार नाही. सिंपल मशीन आहे, सिंगल पाट्याची मशीन आहे. कुठेही डबल पाट्याची मशीन नाहीये. मी सिंगल फूट सुद्धा आणलं होतं, पण मला त्याचा काहीच उपयोग झाला नाही. भरपूर प्रयत्न केल्यानंतर मला हा पुन्हा पर्याय सापडला. भरपूर वेळेस प्रॅक्टिस केली. त्यानंतर आता मला सहज आता डोरी पायपिंग बनवता येते आणि व्यवस्थित आपण साध्या मशीनवरच बनवतो. आता हे थ्रेड जे आहे डोरी पायपिंगचा, जिथे आपण रील वगैरे घेतो त्याच ठिकाणी मिळतं. अगदी हे ₹20 बंडल मिळतं आणि भरपूर क्वांटिटीमध्ये सुद्धा येतं. आपण बराच वेळेस हे यूज सुद्धा करू शकतो. आता डोरी कशा पद्धतीने अटॅच करायची, आता सिंगल फूट तुम्ही पाहू शकता. इथे आपल्याला एक साधी अशी शिलाई देऊन घ्यायची आहे आणि दोन्ही जी सुई आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ही डोरी ठेवायची आहे. व्यवस्थित अशी आपल्याला सावकाश पद्धतीने इथे डोरी तयार करून घ्यायची आहे. रेडीमेड सुद्धा डोरी पायपिंग मिळते, पण त्याचा जो कपडा आहे तो जो आहे ते थोडासा हार्ड असतो किंवा सॉफ्ट नसतो. त्याच्यामुळे मग काय होतं ना, ब्लाउज फिनिशिंगला येत नाही किंवा मग आपल्याला टोचल्या जातं. तर इथे तुम्हाला एकदम झूम करून सुद्धा दाखवलेलं आहे कशा पद्धतीने आपल्याला हे
अटॅच करून घ्यायची आहे डोरी पायपिंग. इथे तुम्ही सिंपल जे काही आपला ब्लाउजचा कपडा आहे त्याचा सुद्धा इथे यूज करू शकता. नसेल तर इथं गोल्डन मध्ये, सिल्वर मध्ये जे काही तुम्हाला फॅब्रिक आवडतं त्या पद्धतीने कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्ही कपडा घेऊ शकता, किंवा मग याचा पीस सुद्धा अवेलेबल असतं मार्केटमध्ये. जर तुम्ही गेलात तर तिथे तुम्हाला सॅटिन टाइप सुद्धा मिळून जातात. एकदम सॉफ्ट असतं. आणि आता हे कट जे आलेलं आहे त्याला कशा पद्धतीने ते आपण फोल्ड करणार आहोत. दोन्ही बाजूला जी शिलाई आलेली, कपडा आलेला आहे ते व्यवस्थित दोन्ही बाजूला करायचा, म्हणजे जी काही डोरी जोडणार आहोत तिथे आपल्याला व्यवस्थित असं जोडलं जातं आणि कुठेही वर खाली दिसत नाही. तर या पद्धतीने आता आपण व्यवस्थित असं ही जी डोरी आहे ती अटॅच करून घेणार आहोत. आता ब्लाउज वरती अटॅच करत असताना आपण कशा पद्धतीने करायचे आहे त्याचे सुद्धा 2 पर्याय आहेत, 2 पद्धती आहेत. त्या कशा आहेत त्या आपण पाहणार आहोत. डोरी आपली कुठेही घेतली तर ओढणार नाही, इतकी पॅक अशी आपली डोरी याच्यामध्ये फिट होऊन जाते. तर कसलाही इथे सेटिंगची गरज नाही. आता भरपूर जणांचे तुम्ही व्हिडिओ जर पाहिले तर त्यांनी सांगतात की इथे सेटिंग करा, तिथे नट लूज करा. कसल्याही सेटिंगची गरज नाही. एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने होते. तर मी पण याच्यामध्ये भरपूर जे काही फूट मिळतात त्याच्यासाठी खर्च केला होता. 2 ऑलरेडी घेतलेले सुद्धा होते, पण त्याची एकतर साईज बसली नाही, दुसरं ते बसला तर त्याच्यावरती शिलाई अजिबात आलेली नाहीये. तर असं न करता आपण या पद्धतीनेही करू शकतो. फक्त थोडंसं आपल्याला त्याचं मॅनेजमेंट यायला हवं. थोडीशी वेळ द्यायला लागतो. 1-2 वेळेस प्रॅक्टिस केली की आरामात आपलं हे कव्हर होऊन जातं. व्यवस्थित असं आपल्याला शेवटपर्यंत इथं जी शिलाई आहे ती देऊन घ्यायची आहे. त्याच पद्धतीने आपल्याला शेवटपर्यंत डोरी तयार करून घ्यायची आहे. वाटलं तर तुम्ही गळ्याच्या आकाराच्या आधी डोरी, जे दोरा असतो तो व्यवस्थित तुम्ही कट करून घेऊ शकता. 1 ते 2 इंच अंतर सोडून आपण कट करून घेऊ शकतो. म्हणजे अक्युरेट आपली जी काही परफेक्ट गळ्याचा आकार आहे तेवढ्याच मापाची आपली डोरी बनली जाते. तर तुम्ही तयार झाल्यानंतर पाहू शकता इतक्या मस्त पद्धतीने आपली डोरी पाइपिंग जी आहे तयार झालेली आहे. आता ही डोरी वापरण्यामध्ये 2 प्रकार आहेत. आणखी एक याच्यापेक्षा जाड सुद्धा असतो. तर आपल्याला एकदम स्मॉल साईजचा वापरायचा आहे. खूप जाडही वापरायचा नाही. जाड जर वापरला तर आपल्याला या मशीनवरती ते अजिबात वापर करता येणार नाही किंवा याच्यात बसणारच नाही. तर तुम्ही जर सिंगल फूटची मशीन तुमच्याकडे चांगल्या क्वालिटीची असेल तर त्याच्यावरच तुम्ही वापरू शकता. आता अटॅच कशा पद्धतीने करायची हे पाहूया. तर इथे काय करायचं आहे, जे आपण थोडासा कमी कपडा ठेवलेला होता तो भाग जो आहे ते आपण आतून घ्यायचा आहे. जेणेकरून हे फोल्ड केल्यानंतर आपल्याला जो कमी भाग आहे ते वरती येणार नाही, ते अटॅच होऊन आतमध्येच जाणार आहे. तर या पद्धतीने आता आपण दोरी पाइपिंग जे आहे ते आपल्या डाव्या हाताला यायला हवी आणि जे कपडा आहे ते उजव्या हाताला यायला हवा. जिथेही आपला कोण आहे, गळ्याचा जसाही आकार आहे त्या पद्धतीने आपण या पद्धतीने इथे कट देऊन घ्यायचा आहे. कट नाही द्यायचा, तिथे फक्त सुई ठेवायची आहे आणि जे काही दोरी आहेत त्या डोरीला कट द्यायचा आहे. ते आपल्या उजव्या हाताने द्यायचं आहे. ते कधी शेवटीला, म्हणजे आपला जो आकार आहे ते व्यवस्थित येतो. तर जिथे कट आलेला आहे तिथेही आपलं जे काही गळ्याचा आकार आलेला आहे तिथे आपल्याला सुई व्यवस्थित ठेवायची आणि नंतर सावकाश पद्धतीने अशी तिथे शिलाई आपल्याला कव्हर अप करायची आहे. तर इथे व्यवस्थित असं आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून गळ्याचा जो आकार आहे ते प्रॉपर येतो, कुठेही बिघडत नाही. या पद्धतीने आता जिथेही आपल्या गळ्याचा आकार आलेला आहे इथे तुम्ही पंचकोनी घेऊ शकता, गोल घेऊ शकता, पान गळ्याचा आकार घेऊ शकता, कोणताही तुमचा बोटनेकचा असू द्यात, आकार अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित येतो. तर या पद्धतीने जर तुम्ही सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर तुमचा आकार कुठेही बिघडणार नाही आणि व्यवस्थित असा आपला जो गळ्याचा आकार आहे प्रॉपर शेपमध्ये येणार आहे. फक्त आपल्याला जिथे क्रॉस आहे, जिथे त्याचा गळ्याचा आकार आहे, पॅटर्न आहे, तिथे आपल्याला सुई खाली ठेवून त्याच आकारामध्ये आपल्याला कपडा वळवून घ्यायचा असतो. एवढीच टिप फॉलो करणं महत्त्वाची आहे. तर अगदी आपण शेवटच्या गळ्याच्या टोकापर्यंत आपण इथे बोट पाइपिंग जी आहे ती व्यवस्थित असं जोडून घेणार आहोत. जोडत असताना कुठेही खेचायचं नाहीये, कुठेही ओढायचं नाहीये, कुठेही आपल्याला घाई करायची नाही. एकदम जशी आपण दोरी शिवली त्याच पद्धतीने इथे गळ्याच्या कपड्यावरती आपला कुठेही निसटता कामा नाहीये. खालचा सुद्धा आपला कपडा जो आहे ते चेक करणं, ब्लाउज जो आहे ते चेक करणं गरजेचं असतं. शेवटपर्यंत आपण पाव इंच इतका आपण कपडा खाली सोडून तिथे दोरी पाइपिंग जोडणार आहोत. आता इथे राहिलेला जो दोरीचा कपडा आहे तो 2 इंच अंतर किंवा 1.5 इंच अंतर सोडून आपल्याला कट करायचा आहे, जेणेकरून कुठे कमी पडलं तर व्यवस्थित आपल्याला तिथे जाणार आहे. तर आता इथे जे काही आपले जे कोण आलेले आहेत तिथे आपल्याला कट द्यायचे, जेणेकरून फोल्ड करत असताना आपला गळा कुठेही खराब होणार नाही. सुंदर अशी आपली ही डोरी पाइपिंग आता तयार होणार आहे. आता राहिलेला जो एक्स्ट्रा कपडा आहे तिथे थोडासा कट करणार आहोत. आता इथे तुम्ही 2 पद्धतीने वापरू शकता. डायरेक्ट जो हा कपडा आहे इथे फोल्ड करून इथे तुम्ही शिलाई देऊ शकता. नाही तर इथे आधी एक शिलाई देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने शिलाई द्यायची. नसेल तर फोल्ड करून डायरेक्ट तुम्ही
तिथे हात शिलाई दिली तरीही चालतं. जर नसेल द्यायची तर या पद्धतीने करा. दोन्ही पद्धती सोप्या आहेत. वेळ वाचतो. ही पद्धत केली की एक शिलाई जी आहे ती आपल्याला देण्यासाठी वाढते. तर नसेल द्यायची तर डायरेक्ट तुम्ही फोल्ड करून तुम्ही गळ्याच्या जो गोट असतो तिथे तुम्ही शिलाई देऊ शकता. त्याची सुद्धा जर पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल. जर तुम्हाला या पद्धतीचे असे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला, शेअर करत चला, म्हणजे इतरांनाही याचा फायदा होईल आणि जे काही माहितीचे व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. लाईक करत चला, शेअर करत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करत चला, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातं. तर हा आपला पूर्ण भाग अटॅच होऊन झालेला आहे. आता शेवटी ही जी काही उरलेली दोरी असते आपल्याला ती कट करून घ्यायची आहे. जितकी फोल्ड करण्यासाठी लागते अर्धा इंच आपण सोडून ती ठेवलेली आहे. आता कशा पद्धतीने फोल्ड करणार आहोत आता ते बघूया. आता हे फोल्ड करण्यासाठी आता एकदम प्रॉपर अशी तयार झालेली आहे. राहिलेला जो कपडा आहे ते आतमधून व्यवस्थित फोल्ड झालेला आहे आणि व्यवस्थित असं आता याच्यावरती पाव इंच अंतर सोडून शिलाई आपल्याला देऊन घ्यायची आहे. दोन्ही अंतर जे आहे ते तुम्ही लक्षात घेऊ शकता आणि शिलाई आपण कोणत्या दिशेला कपडा ठेवून शिलाई दिलेली आहे हे सुद्धा लक्षात घ्या. कारण दोरी पाइपिंगमुळे काय होतं मशीनवरती आपली थोडंसं सेटिंगमध्ये बदल होतो किंवा मग आवाज जास्त यायला लागतो. त्याच्यासाठी खूप सावकाश पद्धतीने ही शिलाई देणं गरजेचे असते आणि शिलाई देत असताना कुठेही गडबड करायची नाही. सावकाश अशी शिलाई देऊन घ्यायची. जरी तगड्या वगैरे वाटत असल्या तर प्रेस केल्यानंतर याच्या पूर्ण फिनिशिंग खूप छान येते आणि कुठेही असं टोचणार नाही, गळा पलटी पडणार नाही किंवा मग आपला कुठेही मस्त दिसणार आहे. कुठेही बिघडणारा नाहीये गळ्याचा आकार. गोटा पण डायरेक्ट जर कपड्याचा घेतला तर कुठेतरी मोठा होतो, छोटा होतो असं अजिबात होणार नाही. दोरी एकसारखी असते. फक्त दोरीवरती आपल्याला सुई चढू द्यायची नाहीये. सुई जर दोरीवरती गेली तर आपला आकार जो आहे ते व्यवस्थित येत नाही. जिथेही कोण आलेला आहे तिथे आपल्याला कट देऊन घ्यायचा आहे. आता इथे जसं कोण आलेला आहे आपल्याला वळवून घ्यायचा आहे कपडा. सुई ठेवून घ्यायची आहे आणि क्रॉस मधून आता जसाही आकार आहे गळ्याचा त्या आकारानुसार आपल्याला इथे आकार सुई जी आहे तीच शिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीने. तरच आपला जो आकार आहे तो खूप सुंदर येतो. याच्यात जर तुम्हाला डीप नेक आवडत असेल तर इथे तुम्ही डीप नेक मध्ये सुद्धा शिवू शकता. तो सुद्धा आकार खूप छान दिसतो या पद्धतीने. त्या मशीनवरती आपण जो काही गळ्याचा गोट शिवणार आहोत हा सांगून तुम्हाला सुरुवातीला विश्वास बसला नव्हता ना, तर बघा आपण ते पूर्ण काम जे आहे ते पूर्णपणे करून तुम्हाला इथे दाखवलं सुद्धा आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. जर तुम्हाला सिंपल ब्लाउजमध्ये जर आधी सुरुवातीला करायचं असेल तर तुम्ही 1-2 सिंपल ब्लाउजमध्ये अटॅच करून पाहू शकता. जमली तर तुम्ही जे काही तुमचं मेन ब्लाउज असेल किंवा डिझायनर ब्लाउज असेल त्यावरती केलं तरी काहीच अडचण नाही. फक्त सुरुवातीला थोडासा तुम्हाला एक वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो. आपली दोरी जी आहे ती कुठेही आतनं ओढली तर असं कुठेही गोळा वगैरे होणार नाही, कुठेही खेचली जाणार नाही. तर काही सांगितलेले टिप्स तुम्हाला फॉलो करणं गरजेचे असते. त्या पद्धतीने आता आपली पूर्ण दोरी आपली अटॅच करून झालेली आहे. आता तुम्हाला शेवटी याचा फायनल लूक ब्लाउजचा कसा आलेला आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते. या पद्धतीने आपला फायनल ब्लाउजचा लूक तयार झालेला आहे. तर व्यवस्थित असा कोणत्याही गळ्याच्या पॅटर्नवरती तुम्ही आकार तयार करून घेऊ शकता. जर या व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. चला तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवते. चला आता नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायला आवडेल हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि तुम्हाला जर आणखी काही माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील ती सुद्धा तुम्ही माहिती कमेंटमध्ये टाईप करून पाठवू शकता. म्हणजे मला असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या माहितीपूर्ण तुम्हाला माहिती असणारे किंवा माहिती पाहिजे असणारे व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळतं आणि मी त्या विषयावरती व्हिडिओ बनवू शकते. चला तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवते. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक यू फॉर वॉचिंग.